लाठीचार्ज प्रकरणी अकलूज पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। गणपती विसर्जनादरम्यान लाठीचार्ज प्रकरणी अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीकरता कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिला। गणपती विसर्जनादरम्यान 17 डिसेंबर 2024 रोजी हा लाठीचार्ज करण्यात आला। यापूर्वी अकलूज पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढूनही कारवाई झाली नाही। विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कार्यालय कोल्हापूर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊनही अद्याप दखल घेण्यात आली नाही असा आरोप शिंदे यांनी यावेळी केला। दरम्यान लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावं या मागणीकरता पाठपुरावा करूनही कारवाई केली जात नाही। त्यामुळे अखेर परवानगी नाकारली तरीही संघटनेच्या वतीनं कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर लोकशाही पद्धतीनं मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा रवी शिंदे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिला। हिंदू सणामध्ये जे गणपती विसर्जनामध्ये अकलूज येथील आमच्या महिला भगिनीवर बेशुद्ध असेपणे पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला या संदर्भात आम्ही निवेदनही त्यांना दिलं आणि मोर्चाही काढलं होतं। पहिल्यांदा आम्ही निवेदन SP साहेबांना निवेदन दिलं, त्यातही आउटपुटाने काही कारवाई केली नाही। त्यानंतर अकलूजच्या DYSP यांना निवेदन दिलं, त्यांनीही कारवाई केली नाही। परत PI निवेदन दिलं, कारवाई केली नाही। त्यानंतर आम्ही अकलूज DYSPच्या कार्यालयावर आक्रोश असा मोर्चा काढला। त्या मोर्चामधून अकलूजचे DYSPने शब्द दिला की यापुढे तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ आणि यापुढे तुम्हाला मोर्चा काढण्यास आम्ही संधी देणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली होती। एवढं करून सुद्धा वडार समाजाच्या या महिला भगिनीवर लाठीचार्ज केल्यामुळं आम्ही शांततेने लोकशाहीच्या पद्धतीने मोर्चाही काढला, त्यांना विनंतीही केलं, तर त्या लोकांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यावर त्यांनी कारवाई केली नाही। मोर्चा वडार समाजाचा थांबणार नाही। जर DYSP IG कार्यालयावर जर मोर्चा काढून जर यातनं जर आउटपुट काही निघत नसेल, त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये वडार समाजाचा हा मोठा आक्रोश मोर्चा अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही गोंधळ घालणार आहे। जर अधिवेशनामधून जर आम्हाला आउटपुट काही मिळालं नसेल तर विधान भवनावर हा वडार समाजाचा आक्रोश मोर्चा निघाल्याशिवाय राहणार नाही। या पत्रकार परिषदेस दत्ता विटकर, सुरेखा मंजुळकर, रेणुका निंबाळकर, सिद्धार्थ मंजेली, संदीप शिंगे आदी उपस्थित होते।